मरोई विंधणे नाणेफेकीचा कॉल जिंकून जासी या संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मरोई विंधणे या संघाला. 5 षटकांचा सामना असेल, त्याकरता तुम्हाला 5 गोलंदाज हे वापरायचे आहेत. बऱ्याच वर्षानंतर प्रत्येकाला प्रतीक्षा होती की या क्रीडांगणामध्ये कधी एकदा नाईट क्रिकेटची स्पर्धा होईल आणि पुन्हा एकदा ते स्वप्न समाधान शेठ माळी यांच्या संकल्पनेतून पाहायला मिळालं. अगदी 2025च्या वर्षासरती शेवटी या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. 5 रात्रीमध्ये तुम्ही आपण टेनिस क्रिकेटचा महारण संग्राम पाहणार आहोत आणि त्यातील या स्पर्धेची ही पहिली रात्र पाहायला मिळते. ए गटातील पहिली मॅच एका बाजूला मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई आणि त्यांच्या विरुद्ध मरोई विंधणे. उरण तालुक्यातील हे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि सध्या आपण आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करताना पाहू शकतोय. संदेश शेलके अँड ऑल टीम. आणि चला अंपायर टीम, आपल्याला विशेष सूचना, कोणत्याही संघाला आपण प्रॅक्टिस सेक्शनसाठी कालावधी देऊ नका आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटके टाकायचे आहेत. त्यामुळे महत्त्वाची सूचना आयोजन कमिटीच्या वतीनं जासी या संघाला, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. वीस मिनिटाच्या कालावधीमध्ये जर तुमची 4 षटके टाकून झाली नाही तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घेऊन 5वं षटक टाकावं लागणार आहे. ही महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गेम ऑनचा इशाराला. स्ट्राईकला आपण आकाश पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत जोशी. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अलंकार रसाल, जासी टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक बेगवान हा खरं तर गोलंदाज एक यंगस्टर आपला पाहायला मिळणार आहे. दोन्ही उरण तालुक्यातील बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. पहिलाच बॉल, भन्नाट वेग, अगदी वाईट ऑर्कर टाकण्यामध्ये माहीर असलेला अलंकार रसाल अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता आणि त्यानंतर पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. समोर आकाश पाटील आहे, विंधणे टेनिस क्रिकेटमधील अष्टपैलू भूमिका साकारणारा खेळाडू. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप या खेळाडूनं सोडल्या. एका बाजूला पाहायला गेला तर बऱ्याच वर्ष मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी या संघाला देखील आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात येत असतं आणि त्यांच्या वतीने देखील या टीमच्या वतीनं जासी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अलंकार रसाल सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. अगदी यावेळचा बॉल वाईट ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला, जिथे चेंडू निघून चालला. 1+4 नशिबाचा पंजा मिळेल तो म्हणजे अर्थातच मरोई विंधणे या संघाला. मिळतील धावा 5. पहिलाच चेंडू निर्धाव आला आणि त्यानंतर मागील चेंडूवर 5 धावा येताना पाहायला मिळाल्या. यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हर त्यांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्वीपर कव्हरच्या मधून चेंडू निघून चाललाय दणदण करत सीमारेषा पलीकडं. आणखीन एक कलात्मक फटका आलाय बॅट्समनच्या बॅटमधून. मिळतील धावा. आकाश पाटीलच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार चौकार. पहिला चेंडू निर्धाव आला आणि त्यानंतर मात्र नशिबाचा पंजा मिळालाय मरोई विंधणे संघाला. आणि त्यानंतर धावांचा खरं तर एक्सेटर पाहायला मिळतोय. आकाश पाटीलच्या बॅटमधून आलेला चौकार. त्यावेळचा बॉल आखूड टप्प्याचा लवकर पिक केला. वाईडिश लॉंगन मध्ये फटका खेळून काढला, जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. सिंगल रन्स येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे आणि चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. मागील चेंडूवर 2 धावा देखील आल्यात. ही नामांकित स्पर्धा उरण तालुक्यातील आपण पाहायला गेलात तर पहिली नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि स्पर्धा पाहण्यासाठी अभिजित ठाकूर छोट्या दिघोडेवरून ही मॅच देखील एन्जॉय करतात. त्यांच्या समेत प्रांजलजी वाणी दिघोडे, परेशजी पाटील चिरनेर, त्यांच्या वतीनं या आयोजन कमिटीला आणि या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अभिजित ठाकूर छोट्या हे देखील मॅचला एन्जॉय करतात. यावेळचा फटका जरूर चांगला आकाश पाटीलच्या बॅटमधून. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. आणखीन एक महत्वाचा जेल सोडला. रक्षित मात्र तिथे डीप मध्ये पाहायला मिळाले होते. साधा सोपा जेल आकाश पाटीलचा देखील सोडला आणि त्यामुळे महत्वाची जीवनदान मिळालं ते अर्थातच आकाश पाटीलला. रिप्ले मध्ये पाहू शकता, अगदी साधा सोपा जेल होता आणि त्यानंतर रक्षित
म्हात्रेनं हा चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर मात्र त्या चेंडूवर मिळाली गेली एकेरी धाव. आकाश पाटील सध्या विस्फोट बॅटिंग करतोय. यंदाच्या अंगामध्ये अनेक क्रीडांगणामध्ये अर्धशतक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, त्यामुळं हा खेळाडू तेवढाच महत्वाचा आहे. अनिकेत जोशी स्ट्राईकला आला. यावेळेचा बॉल थोडासा खालीच ठेवला अलंकार रसालनं, त्यामुळं डॉट बॉल पाहायला मिळाला. इथून 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 5 चेंडूंमध्ये धावपटा धावा लागले गेले. त्या मरोई विंधणी या संघाच्या 12 धावा. गुलाबी थंडीचं वातावरण आणि आजच्या रात्रीतील ए गटातील हा पहिला सामना आपल्या समोर येतोय. मरोई विंधणीचे बरेचसे प्रेक्षक देखील ही मॅच एन्जॉय करतात. दुसऱ्या बाजूला जासई संघ तेवढाच बलाढ्य संघ समोरच्या दिशेने खेळायचा होता. अगदी लवकर बॉलला पिक केलाय, लॉंग ऑनच्या वरतून चेंडूला पाठवलं. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. शेवटच्या चेंडूवर मिळतील धावा. अनिकेत जोशीला 4 धावा. हुव्वादार सुरुवात केली मरोई विंधणी या संघानं. बऱ्याचशा चुका जास्ती संघाने केल्या. जिथे पहिली धाव अव्वंतर स्वरूपात आली आणि त्यानंतर नशिबाचा पंजा मरोई विंधणी संघाला मिळाला. त्यानंतर आकाश पाळीच्या बॅटमधून आपण कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेला चौकार पाहिला. त्यानंतर एक झेल सोडला रक्षित म्हात्रेनं आणि त्याचनंतर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शेवटच्या चेंडूवर अनिकेत जोशीच्या बॅटमधून आलेला हा चौकार. धावा लागल्या गेल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. एकाच विभागातील हे 2 बलाढ्य संघ अनेक वेळा एकमेकांच्या विरुद्ध खेळलेत, पण संदेश विचार केला तर आकाश पाटील सातत्यानं अनेक वर्ष क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपल्या नावाची एक वेगळीच या खेळाडूने छाप सोडल्या. विंधणी ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील देखील आपल्या नावाची दखल घ्यायला लावली या खेळाडूंना. त्यामुळे दर्जेदार खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. आज जर विचार केला टेनिस क्रिकेटला एक वेगळा प्लॅटफॉर्म देखील संदेश मिळाला. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या उरण तालुक्याने 5 खेळाडू दिलेत. याचा सार्थ अभिमान आम्हा उरणकरांना आहे. त्यामधील आपण जासईमधील साई स्पर्धेचं नाव आवर्जून घेऊ. त्यानंतर अमय पाटील टाकीगाव असेल, अमित नाईक एकटगर असतील, प्रथमेश म्हात्रे असतील, विश्वजित ठाकूर मोठ्या दिगुडे असे 5 खेळाडू उरण तालुक्यानं ISPला दिलेत. त्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये आता प्लॅटफॉर्म वाढत चाललेत. यावेळेचा बॉल वेगानं हाताळला. अगदी महत्वाचा चेंडू आणि खोलामध्ये टाकत असताना गोलंदाज कुणाल पाटीलचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर TB अंपायरचा इथं डिसिजन घ्या. बॉल चॉक करणारा पाहायला मिळाला. चेंडू आतमध्ये वळवला डाकोऱ्या. त्याचे गोलंदाज कुणाल पाटील आणि त्यानंतर यष्ट्यांवर आदळणारा चेंडू आणि महत्वाची विकेट. आकाश पाटील स्वस्तामध्ये बाद. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट. आकाश पाटील अगदी बाद केल्या. मैदानाच्या आतमध्ये प्रणय थली जाताना पाहायला मिळतील. ही स्पर्धा एन्जॉय करतात टाकीगावची चमचमती सितारे चैतन्य पाटील यांना देखील आपण विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेमध्ये चॅलेंजर ट्रॉफीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्ची केल्या होत्या. अलंकार रसालनं 16 धावा येताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर आकाश पाटीलला महत्वाचा हा खेळाडू जो घातकी ठरला असा जासी संघासाठी आणि त्याची पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट कुणाल पाटीलने मिळवलं. त्यामुळे आत्मविश्वास कॉन्फिडन्स पाहायला मिळणार आहे गोलंदाजीमध्ये.
डावखुराताची बरीचशी गोलंदाज जासी संघामध्ये पाहायला मिळतात आणि त्यामधील एक नामांकित नाव आहे कुणाल पाटील. प्रणय थली आलाय, यावेळचा फटका एलिव्हेशन कमी पाहायला मिळते. मिड विकेट रिझममध्ये क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत, दुसरा झेल सोडला. यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चुकी केली जासी या संघानं. एकाच मॅच मध्ये तुम्ही 2-2 झेल सोडलात तरी या स्पर्धेला तुम्हाला टाटा बाय बाय करावं लागेल. क्षेत्ररक्षक वेगाने धावलं होतं, अंतर चेस करत लांबचं राहिलं आणि इथून मात्र महत्वाचा आणखीन एक झेल सोडत असताना पाहायला मिळणार आहेत. धावपटा धावा लागले गेल्यात, त्या 18 धावा पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट आणि त्यानंतर हा मोठा फटका खेळला असताना प्रणय थळीच्या बॅटमधून मिड विकेट रिजन मध्ये हा फटका खेळून काढला होता, जिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. अंतर आणि चेसिंग थोडंसं लांबचंच होतं, त्यामुळं मागील चेंडूवर झेल देखील सोडला गेला. यावेळेचा हा चेंडू कुणालचा पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये वळवला. डावखुऱ्याचे गोलंदाज सातत्याने जर पाहायला गेलं तर त्यांचा काटकोन बदलवत असतात. चेंडू पडल्यानंतर कधी कधी आतमध्ये वळवले जातात, कधी कधी या चेंडू बाहेर वळवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. तो म्हणजे कुणाल पाटीलचा पहिल्या षटकामध्ये 16 गेल्या, त्यामुळे आता महत्वाचं षटक टाकत असताना कुणाल पाटील या षटकामध्ये कमी धाबा द्यायचा आहेत. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक समोरच्या दिशेने लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळाली. वेगानं बंटी धावली होती, जिथे हातातून चेंडू निसटलाय. या चेंडूवर मिळायला गेल्या त्या 2 धाबा आणि या 2 धाबींशी धावपटा धाबा लागले गेल्या त्या 20 धाबा. या एकाच विभागातील एकाच बिल्डमध्ये हे दोन्ही संघ आहेत. अनेक वेळेला पाहायला गेलं तर काही महत्त्वाचे खेळाडू जरी संघामध्ये नसले तरी आता चांगला खेळ करायचा आहे. आज आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आज लढताना पाहायला मिळतोय मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी, तर त्यांच्या विरुद्ध मोरई विंदणे संघ सध्या झुंज देतोय. त्यावेळेचा बॉल पाण्याच्या समोर पुन्हा एकदा फिंगर रोल चेंडू केलाय, काटा बदलवलाय. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळवण्याची शैली वेगळीच आहे कुणाल पाटीलकडं. लेदर क्रिकेटचा देखील दांडगा अनुभव आहे आणि बऱ्याच वर्ष देखील लेदर क्रिकेटच्या फिरकी जादू गोलंदाजी कुणालनं देखील केलाय, त्यामुळे त्या अनुभवाच्या जोरावर सध्या चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आत. मागील 5 चेंडूमध्ये अवघ्या धाबा आल्या, त्या 4 महत्वाचा 1 विकेट देखील मिळवलाय. यावेळचा बॉल कोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय, अगदी वेगानं चेंडू अडवू शकत नाही. लॉंग स्टॉप रिजन क्लिअर केलं जात आहे, पण नशिबाचा इथून आला आणखी एक पंजा, तो म्हणजे मरुई बिंदणे या संघासाठी. आणखीन एक चेंडू जो लेग एसटीच्या बाहेरून जाणारा पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहाय तिथे राहिलेत. वाईट +4 पंजा येतोय आणि 5 धाब्यांनी देखील धावपळ खाल्लं जातं. यावेळचा बॉल वेगाने आताला फर्स्ट मध्ये पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, जिथे चेंडू अडवला गेला. आणखीन एक डॉट बॉल इथं येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या मरोई विंधणे या संघाच्या 1 बाद 25 धाबा. या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मरोई बिंदणी या संघाच्या धावपटा धाबा लागले गेले त्या 25 धाबा. श्रीकांतजी पाटील आणि प्रशांतजी नवाले यांच्या वतीनं बक्षीस झालंय. कोणत्याही खेळाडूंनी 3 षटकार लगावले तर त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज श्रीकांतजी पाटील आणि प्रशांतजी नवाले यांच्या वतीने देण्यात येईल. विठ्ठल जासी संघासाठी वैभवजी घरत 9491 यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. वैभवजी घरत आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. धावपला धाबा लागले गेले त्या 25 धाबा. प्रमोदजी मडवी गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळालेत. 2 झेल सोडलेत एका सामन्यामध्ये जासी संघानं, त्यामुळं धाबा ते इथून बनवू शकतात. पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहायला गेलात तर 69 धाबा येताना आपण पाहायला मिळाल्या. आर्यन शिर्ले या संघानं त्या धाबा उभारल्यात. त्या धाबा काढत असताना देखील
बऱ्याचशा मार्जिन भेंडकर सारखा बलाढ्य संघ देखील पराभूत झाला. त्यामुळे धावांचं क्रीडांगण आहे. गुलाबी थंडी जरूर आहे, पण इथून तुम्हाला हानामारी करावी लागेल. धावा बनत्यात खोऱ्यानं बनवाव्या लागणार आहेत. तुम्हाला प्रयत्न, संघर्ष, जिद्द, चिकाटी या सर्व मेहनत, हे सर्व शब्द एकत्र घेऊन सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. प्रमोद मोडबी एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. यावेळेचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, फर्स्ट लीगमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. यावेळी कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. डावखोऱ्यात जे गोलंदाज आज खरं तर चांगलीशी गोलंदाजी जास्ती संघासाठी राहिले. जिथे कुणाल पाडलीचा आपण विचार केला तर सुरुवातीचे काही चेंडू जिथे 5 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा आल्या होत्या, त्यानंतर एक नशिबाचा पंजा देखील मिळाला, तो म्हणजे विंधणी संघाला. यावेळेचा फटका एलिव्हेशन कमी पाहायला मिळतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतोय डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळाली आणि एकेर धावेनिशी धावपटा धाबा लागले गेले त्या 26 धाबा. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या. आकाश पाटीलकडून बऱ्याचशा अपेक्षा होत्या. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर सुजल नवालेकडे देखील ती क्षमता आहे. एक आक्रमक खेळाडू हा देखील आहे, पण प्रणय थली सारखा एक आक्रमक खेळाडू. नुकताच विंधणे प्रीमियर लीग एक नामांकित स्पर्धा पार पडली, त्या देखील स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली म्हणजे या खेळाडूची. पण प्रमोद मडबी डावखरे आताचे एक अनुभवी अशी गोलंदाज. यावेळचा बॉल पुन्हा त्या खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न, आउटसाईड ऑफ स्टंप, शरीरक्षा थोडासा दूर ठेवला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेर धावेनिशी धावपटला धाबा लागले गेल्या त्या 27 धाबा, 27 रन्स. धाबा जरूर चांगल्या आहेत, कारण विंधणी संघाची गोलंदाजी देखील तेवढीच दर्जेदार आहे. पण डासे संघाला देखील महत्त्वाचे विकेट मिळवावे लागतील. सुरुवातीला चुका झाल्यात. यावेळचा बॉल पडल्यानंतर झपकन आतमध्ये वळवला. शेरूकडे ही क्षमता आहे. कधी कधी चेंडू तो आतमध्ये वळवतो, कधी कधी अगदी स्लोवर त्याची यॉर्कर देखील पाहायचे वाटत असतात. प्रमोद मडवी सध्या गोलंदाजी ट्रॅकवर मागील 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धाबा दिल्यात. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. प्रणयला देखील अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खरं तर ड्युएट मॅनमध्ये हा फटका खेळून काढला. बॅकवर्ड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल आणि एकेर धावेनिशी धावपटा धाबा लागले गेले ते 28 धाबा. चांगली सुरुवात करावी लागेल विंधणे संघाला. एखादी चांगली इनिंग तुम्हाला बिल्ड करावं लागणार आहे. समोर बलाढ्य संघ जासे, या संघाच्या समोर 5 षटकांमध्ये 5 गोलंदाज आणि 5 षटकांमध्ये तुम्हाला या क्रीडांगणामध्ये 60-65 धावा बनवाव्या लागतील. प्रमोद मडवीचा पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळला. चांगला फटका आणि तेवढाच चांगली ताकद पाहायला मिळते मिड विकेट रिजनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार फटका चॅलेंजर ट्रॉफी मधील सर्वाधिक लांब लचक षटकाराला आहे. टप्प्याचा बॉल लवकर पीक केला. रिप्ले मध्ये अनिकेत जोशीच्या बॅट मधून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटच्या वरतून सर्वाधिक लांबलचक षटकार येताना पाहायला मिळाला. अनिकेत जोशी ऑन द फायर. धापडा धाबा लागले गेले त्या एक बाद 34 धाबा. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 9 धाबा खर्च केल्यात प्रमोद मडवीनं. षटक आतापर्यंत चांगलंच होतं. मागील चेंडू अकुट टप्प्याचा लवकर पीक केला आणि अनिकेत जोशीच्या बॅटमधून आलेला हा लांबलचक षटकार देखील पाहायला मिळाला. चला आपण विनंती करूयात मोरिया 11 पलसपे आणि त्यांच्या विरुद्ध कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान भैरवनाथ दुतुम. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय, पण त्याच्यापासून दूर, त्याच्या आवाक्याच्या लांब राहिला चेंडू. एका टप्प्याने चेंडू चाललाय ओव्हर द लाईन. मिळाल्या जातील धाबा 4. षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपडला धाबा लागले गेले त्या 1 बाद 38 धाबा. आपण विनंती करतोय महत्वाची सूचना ती म्हणजे यापुढे होणारा सामना मोरिया 11 पलसपे आणि त्यांच्या विरुद्ध कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान भैरवनाथ दुतुम संघ. चला मैदानाच्या आतमध्ये 3 षटकं जशी संपतील तसं ड्रिंक्स ब्रेक आपण देणार आहोत. दोन्ही 12 मॅन आपण याकडे देखील लक्ष असू द्या. भैरवनाथ दुतुम संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मोरिया 11 पलसपे संघाच्या संघनायकाला विनंती आहे 5 षटकं संपण्या अगोदर आपण आपला कॅप्टन आमच्या टॉच बॉक्समध्ये लगेच पाठवा. खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात त्या म्हणजे जासे संघाला. निहारिका ट्रान्सपोर्टचे मालक अक्षय जनार्दन म्हात्रे यांच्या वतीने देखील मेघना शेठ म्हात्रे विठ्ठल जासी या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात.
खेळून काढला डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो देखील चांगलं चालला, त्यामुळं या चेंडूवर मिळाला जाईल एकेरी धाव. कमाल काय राहिले ती म्हणजे दुसरी षटक कुणाल पाटील जो देखील डावखुऱ्या आता गोलंदाज, त्यानंतर प्रमोद मडवीला आपण पाहिल्यात डावखुऱ्याचा गोलंदाज पुन्हा एकदा संयम मात्रे. खरं तर एकाच संघामध्ये आपण सध्या 3 डावखुऱ्याचे गोलंदाज पाहतो. यावेळचा फटका मिस टायमिंग आहे, पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक आले ते वेगानं, एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेची धाबा लागले गेले त्या 40 धाबा बनवायला लागतील बिंदणे संघाला. आकाश पाटील स्वस्तामध्ये बाद झालाय, त्यामुळं एक चांगली पार्टनरशिप सध्या बिल्ड करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. ही संपूर्ण स्पर्धा जर विचार केला तर नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि नाईट क्रिकेटचं खरं तर उरण तालुक्यातील हे पहिलंच आयोजन समाधान शेटमाळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली चॅलेंजर ट्रॉफी, आणि या ट्रॉफीचा आपण सध्या पहिली रात्र पाहायला मिळते, जिथे ए गटातील हा पहिला सामना आपल्या समोर रंगलाय. एबलचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर काटा जरूर बदलवला, अगदी सरप्राईज करून जाणारी हा डिलिव्हरी प्रणय थळीसाठी. डॉट बॉल आला, 9 चेंडू खेळा प्रणय, अवघ्या 6 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. तर निकेत जोशीचा विचार केला तर तो 7 चेंडू खेळला, त्याच्या बॅटमधून 16 आल्यात, त्यामुळे धावा खोऱ्यानं बनवावं लागतील. वेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझनमध्ये फटका खेळून काढला. 2 क्षेत्ररक्षक वेगाने आले, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, थ्रो देखील कमालीचा झाला, पण 2 धावा इथून थांबू शकत नाही. चांगली रनिंग बिटवीन मरोई विंदणे या संघाची. धावपटला धावा लागले गेले त्या 42 धावा, 15 चेंडू आणि 26 धावांची जी पार्टनरशिप एकत्र आई एकब्रा इव्हेंट्स आपण ऑन द स्क्रीन पाहू शकतो. एक उत्तम क्वालिटी, उत्तम क्लिअरिटी सध्याच्या घडीला अनेक खरं तर आयोजन या खरं तर चॅनलला पसंती देतात. संदेश शेलके अँड ऑल टीम त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. धावपटला धावा लागले गेले त्या 42 धावा पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यावेळचा बॉल पुन्हा एकदा कोलामध्ये टाकला होता, पाठीमागे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल राहिलेत, हातातून चेंडू निसटला, पाठीमागच्या दिशेनं चेंडू निघून चालला. बॅकअप चांगला, 2 धावा इथून मिळाला जाते, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय पण 2च धावावर थांबवलं. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये बऱ्याचशा चुका त्या म्हणजे जासी या संघाने केल्या. धावपटा धावा लागले गेले त्या 44 धावा, 44 रन्स. तिसरी धाव घेत असताना प्रणय थळी खेळाडू बाद झालेत. दुसरा हाताला लागला तो म्हणजे मरोई विंदणे या संघाला. दाखल होताना सुजल नवाले हाही खेळाडू तेवढ्या चर्चेचा भाग राहिला. उरण प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये आपण मोरई विंदणे संघाचं खरं कॅप्टन्सी करत असताना आपण या खेळाडूला देखील पाहणार आहोत. धावपटा धावा लागले गेले तर 44 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. संयम मात्रे सध्या गोलची ट्रॅकवर. एवढचा बॉल पडल्यानंतर चपकन आतमध्ये वळवला, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावपटा धावा लागले गेले त्या 2 बाद 44 धावा. आपण ऑफिशियली दुसरा पुकार देतो तो म्हणजे मोरिया 11 पलसपे संघाच्या संघनायकाला. आपण 5वं षटक संपण्या अगोदर आपला कॅप्टन टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. मोरिया 11 पलसपे संघाच्या संघनायकाला विनंती आहे. समोरचा कॅप्टन कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान भैरवनाथ 11 दुतुम या संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. 5 षटकं संपण्या अगोदर जर आपण आलात नाही तर समोरच्या संघाला नाणेफेकीचा कॉल हा विजयी दिला जाईल. मी 5 गोलंदाज 5वं षटक जयदीप मात्रेच्या हातामध्ये दाखल झाला. धावपटा धावा लागले गेले त्या 2 फलंदाजांच्या मोबाईलमध्ये 44 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या सामन्यामध्ये 69 धावा आल्या त्या क्रीडांगणामध्ये, त्यामुळे तुम्हाला धावा बनवावं लागणार. ते विंदणे संघ सुद्धा त्याचसाठी ओळखला जातो. एक बलाढ्य संघ आहे. उरण पनवेल विभागातील एक नामांकित संघ विंदणे संघ मात्र त्याच्या विरुद्ध सध्या मेघनाथ मात्रे प्रतिष्ठान संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. 5वं षटक जयदीप मात्रे गोलची ट्रॅकवर समोर अनिकेत जोशीला आपण पाहू शकतो. एक चांगली करता त्याने देखील इनिंग बिल्ड केल्या. समोरच्या दिशेला पहिलाच बॉल
स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. अनिकेत जोशीच्या बॅट मधून आला हा लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. बंटी मात्रेचं स्वॅग से करेंगे सबका स्वागत. समोरच्या दिशेने उडवला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॅक टू बॅक आला अनिकेत जोशीच्या बॅट मधून या स्पर्धेतील 8वा षटकार. या स्पर्धेतील अनिकेत जोशी ऑन द फायर. 9 चेंडूमध्ये 28 धावा त्याच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळाल्यात आणि धावा लागले गेले त्या 56 धावा 56 रन्स. स्पर्धा पाहतात आमचे परम मित्र अक्षय घरत आणि सुनाजी मात्रे जासी यांच्या वतीने देखील जासी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वेलकम अक्षय घरत आणि सुनाज मात्रे. धावा लागले गेले त्या 56 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार जयदीप मात्रेच्या विरोधात ते देखील अनिकेत जोशीच्या बॅटमधून. सुरुवात कशी का होईना मात्र शेवट गोड करायचा हे ठाऊक आहे अनिकेतला. पुढ्यामध्ये टाकला होता लवकर खरं तर चेंडू टप्पा ओळखला नाहीये. बॅटचा फ्लो लवकर ओपन केला. स्लिप मध्ये चेंडू निघून चाललाय. धाव घेण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. अनिकेत जोशी सांगतोय की आता मला धावा बनवायच्या विंदणे या गावासाठी. पलस्पे संघाचे कॅप्टन इथे उपस्थित होत्या त्यांना देखील आपण विनंती करतोय आपण टॉक बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. चला स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान भैरवडा दुद्दुम संघाचे कॅप्टन. पहिली इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. समादर्शन माळी यांच्या संकल्पनेतून चॅलेंजर ट्रॉफी 2025चं आयोजन. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके जयदीप मात्रेच्या विरोधात. अनिकेतनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवल्या. कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे. चांगली बॅटिंग तो देखील करू शकतो. पुढ्यामध्ये टाकला होता पण यावेळचा बॉल फिंगर रोल केला. स्लोवर डिलिव्हरी अगदी वेग काढला होता आणि अगदी धीम्या गतीने चेंडू टाकलाय बंटीनं. त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. मागील 2 चेंडू 4-4 राहिली ती बंटीची. या अगोदर 2 चेंडूवर आघात केले ते अनिकेतनं. धावा लागले गेले 56 धावा. ही मॅच खरं तर अगदी डू ऑर डाय पाहायला मिळेल. फार महत्वाची मॅच आहे. ज्या तर मॅच मध्ये दोन्ही संघ तेवढे ताकदीचे आहेत. एका बाजूला जासी संघ ज्या ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय पण भिंदने संघ सुद्धा त्यात जिद्दी आणि चिकाटीसाठी ओळखला जातोय. जयदीपचा बॉल खोलामध्ये टाकला होता. अनिकेत जोशीनं फटका खेळून काढला. कार्पेटच्या साह्याने डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर थांबवलंय. धावा लागले गेले त्या 57 धावा 57 रन्स. या इनिंग मधील शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे जिथे सुजल नावाले मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू दाखल झाला. संघाचा सरसेनापती आहे. बराचशी जबाबदारी याच्याकडे आहे आणि मागील काही सीझन त्याने देखील गाजवलेत. अर्धशतकी याही खेळाडूच्या नावावर पाहायला मिळालेत. त्यामुळं शेवटच्या बॉलवर मोठा फटका आला तर धावा बनवू शकतात. एखादा डॉट बॉल आला तर जास्ती संघासाठी हा देखील स्कोर सहजरित्या ते चेस करू शकतात. हा सांगणारा चेंडू सध्या जयदीपच्या हातामध्ये. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. समोरच्या दिशेने लॉंगॉन मध्ये रक्षित मात्र वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये होतोय. दुसरी धाव घेत असताना अनिकेत जोशी होतील धाव बाद आणि इथून आणखीन एक हादरा लागलाय जरी मरी बिंदणी या संघाला. विठ्ठल जासी या संघासमोर आणि आपण वळूयात प्रेडिक्शन बॉक्स मध्ये जिथे नाणेफेकी केली जाईल. ए गटातील दुसरा सामना मोरिया 11 पलसबे आणि त्यांच्या विरुद्ध कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान भैरवनाथ 11 दुतुम. टॉस बॉक्स मध्ये आपण ऐकूयात गुरुवर्य आत्मरणजी मात्रे आप्पा यांचा आवाज. या स्पर्धेतला पुढचा सामना मोरिया 11 पलसबे विपक्ष कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान भैरवनाथ दुतुम या 2 संघाच्या दरम्यान आता नाणेफेकी होईल. समाधान शेठ माळी साहेबांना विनंती असेल की या 2 संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकी करूया. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण बघत आहात. स्वर्गीय आनंद मडवी व स्वर्गीय श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ आयोजित चॅलेंजर ट्रॉफी 2025 पर्व पहिलं आणि त्यातील आजच्या रद्दीतला हा 3रा सामना. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 5 षटका असतील. 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. दुतुम संघाने हेड आणि दुतुम संघाने नाणेफेकी जिंकले. निलेश नाणेफेकी जिंकलेले आहेत आणि तुमचा निर्णय तर कळवणार. पण ही संकल्पना कशी वाटते 5 षटकं आणि 5 गोलंदाज आणि आमच्या या आयोजनाबद्दल काय म्हणशील? समाधान मालिकेबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे. एवढं सुंदर आयोजन पहिलंच झालं. एवढं उरण विभागात
तुमचा आभार मानतो मी खरंच. आणि 5 षटका आणि 5 गोलंदाज वापरावे लागतील या संकल्पनेबद्दल काय म्हणाल तुम्ही? हे कुठंच नसतं जास्त, क्वचित 10% 90% नसतंच. आणि नाणेफेकी जिंकलेले काय करण्याचा निर्णय असेल आपला? फिल्डिंग. ओके, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. आणि ही संकल्पना माळी साहेबांची सर्वांनाच आवडलेली आहे, कारण 5 षटकं आणि 5 षटकासाठी तुम्हाला 5 गोलंदाज वापरावे लागतील. हे कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही. पण इथं या स्पर्धेमध्ये चॅलेंजर ट्रॉफीमध्ये चॅलेंज असेल गोलंदाजांना, प्रत्येक संघाला आपल्याला 5 गोलंदाज वापरावे लागतील. धन्यवाद. हॅलो. थँक्यू सो मच. विपुलजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकलात मागील सत्रामध्ये. त्याच्या अगोदर आपण रवींद्र म्हात्रे सरना ऐकत होता आणि आमचे गुरुवर्य आत्मारामजी म्हात्रे सर यांना आपण टॉस बॉक्समध्ये ऐकलात. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीणजी ठाकूर सर यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. ए पोलची मॅच सुरू आहे, जिथे तुम्ही पाहताय मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासे आणि त्यांच्या विरोधात मरुआई विंधणे, उरण तालुक्यातील 2 ताकदवार संघ आणि त्या 2 ताकदवार टीम मध्ये ही मॅच पाहायला मिळत आहे. विंधणे संघ खेळतोय आणि विंधणे संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. गजानन दादा पाटील आणि वसंतजी नवाले यांच्याकडून मरुआई विंधणे टीमला आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मनापासून आपलं स्वागत आहे. जे मॅच प्रेक्षक पाहतायत, अनेक प्रेक्षक आई एकविरा इव्हेंट्स या आपल्या चॅनलवरती सध्या जोडले गेले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. जवळजवळ आतापर्यंत 36,783 लोकांनी स्पर्धेला भेट दिली. व्ह्यूवर्स ऑनलाईन वरती तुम्ही पाहताय आणि करंट व्ह्यूवर्स सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत 1 2 3 6 1236 लोक आपल्यासोबत आता ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. मरुआई विंधणे टीमची धावसंख्या 5 ओव्हरमध्ये 58 काढल्यात. 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा. शेवटी अनिकेत जोशीनं चांगला तडाखा दिला, चांगले फटके पाहायला मिळाले. परंतु काय या 59 धावा बलाढ्य जासई टीमच्या विरोधात कितपत योग्य राहतील आणि त्याचं उत्तर आपल्याला या 5 ओव्हर्समध्ये मिळणार आहे. चला बॅट्समन पाठवा. आयोजक कमिटी फास्ट स्ट्रिक्टली सूचना देते, वेळेवरती मॅच सुरू व्हायला हवी. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला पूर्ण करावीच लागतील आणि जर ती पूर्ण झाली नाही तर खेळाडूंना पॅनलाइज केलं जाईल. आमची भरभक्कम कमिटी, 5 चिरले चॅलेंजर्स टीमचे आमचे सर्व आयोजक, दमदार नियोजन आणि सर्व खेळाडूंनी आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत. दरम्यानच्या काळात या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले सन्मान्य अतिथी ज्ञानेश्वर माळी साहेब यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि विनंती करतोय समाधान शेठ माळी यांना की आपण त्यांचं यथोचित मान सन्मान करावा. या ज्ञानेश्वर माळी साहेब या, आपलं सहर्ष स्वागत केलं जातं. आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत आणि त्याच सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी या स्पर्धेसाठी आपण आलात आणि माळी साहेबांचं आणखी बल वाढवण्यासाठी आपण यात आलात. आपलं या शृंखलेच्या माध्यमातून वस्त्र अलंकार आणि सन्मान चिन्ह देऊन यथोच्च आम्ही मान सन्मान करतोय. धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आलात. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो आणि जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण क्रीडांगणामध्ये लक्ष वेधूया. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आता वाढताना पाहायला मिळते. पहिलं स्पर्धेचं आयोजन तब्बल 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, याचं संपूर्ण श्रेय आम्ही समाधान शेठ माळी साहेबांना देऊ, ज्यांनी या स्पर्धेला आपल्या कल्पक बुद्धीतून साकारलं. आमचा VIP डाईस कक्ष तुम्ही पाहताय, आमचा कॉमेंट्री बॉक्स जिथे आम्ही सध्या कॉमेंट्री करतोय. आमच्या समेत स्कोरर प्रणय म्हात्रे सर जोडले गेलेत. तब्बल 5 रात्रीमध्ये स्कोरिंग संदेश दादा शेळके, आई एकविरा इव्हेंट, संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांची वाढणारी गर्दी. जिथे जागा मिळेल तिथे बसलेत प्रेक्षक आणि मॅचला एन्जॉय करतायत. जेव्हा आम्ही एक फेरफटका मारला माली साहेब, तेव्हा प्रत्येक प्रेक्षक म्हणत होता की वा क्या बात आहे, काय आयोजन केलं. आणि हीच यशाची थाप तुमच्या खांद्यावरती पडताना आज पाहायला मिळाली. आणि हे भव्य दिव्य आयोजन. पहिली एपोल मधली मॅच, सर्वाधिक मोठा लॉट्स या स्पर्धेचा मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासई टीमला काढायचे आहेत. 59 धावसंख्येचा पाठलाग. परंतु विंधणे टीमकडे बॉलिंगला अटॅक चांगला आहे. 5 षटकांमध्ये या धावा वाचवल्या जातील का? मॅचकडे वळूया आपण आणि सांघिक पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती अक्रुल पाटील सज्ज झालाय. बॅट्समन तुम्ही पाहताय रक्षित म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला जयदीप म्हात्रे, अर्थातच बंटी उतरल्या. 5 ओव्हर 59 धावा. गोलंदाज तयार. अक्रुलचा पहिला बॉल. पहिलाच बॉल
सौरव गांगुली उर्फ दादाची आठवण करून देत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय आणि डावाचा श्री गणेश करत असताना पहिला खणखणीत चौकार. बॉलच्या मेरिट पर्यंत रक्षित पोहोचला आणि त्याच्यानंतर कौशल्यपूर्ण स्ट्रोक 4 धावा मिळाल्यात. संदेश दादा शेळके आमच्या आई एकविरा इव्हेंटचे फाउंडर यांच्याकडून पारितोषिक आलंय. रक्षितनं जर सामना जिंकून दिला तर क्रिकेटमध्ये लागणारं क्रिकेटमधील किट कुठलाही लागू दे, मग बॅट मागू दे, टी शर्ट मागू दे, ट्रॅक उपलब्ध करून देतील आणि त्यांच्याकडून ही फार मोठी सुवर्ण संधी आहे. संदेश दादांनी सांगितलं की माझी आवडती टीम जासईकडे ते नेहमीच लक्ष वेधतात आणि आज त्यांच्या आवडीचा संघ खेळतोय. ओ इथे उत्तर दिलंय टिक फॉर टॅक. जशाच तसं उत्तर देत असताना अक्रुल पाटीलची बेधकता आणि ते पहिला धक्का लागलाय मेघनाथ शेट मात्र प्रतिष्ठान जासई टीमला. अक्रुलचा बॉल पुढे चाललाय, लाईन वेग. ओ एका हाताने कॅच पकडलाय आकाश पाटील त्या ठिकाणी सेफ हँड एका हातामध्ये जज करत असताना. बेस्ट फिल्डरसाठी विकेट किपर कडे प्रेक्षक कमी पाहतात, पण तू जर अशा कॅचेस पकडल्या तर विकेट किपर देखील चर्चेचा भाग बनेल. काय कॅच पकडल्या आकाश पाटीलनं. सध्या तो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बॅटिंगसाठी तो ओळखला जातो. आकाश पाटीलनं आज बॅटिंग मध्ये दमखम दाखवला नव्हता, स्वस्तामध्ये परतला, पण तो एक चांगला कॅच त्यानं पकडला. पहिला धक्का लागलाय मेघनाथ शेट मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमला. चौकाराला, पण तो त्याच्यानंतर गोलंदाज अक्रुल पाटील देखील कमी नाहीये. तो देखील सांगतोय आज देखे जरा किसमें कितना है दम. व्हेरी गुड बॉलिंग. मरुआई विंदणी टीमला या गोष्टी कराव्या लागतील. विकेट्स लवकरात लवकर आल्या. पॉवर प्ले मध्ये 2-3 धक्के लागले तर दबाव वाढणार आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भूषण मात्रे सध्याच्या घडीला 40+ मध्ये देखील हा खेळाडू खेळतो. एक नामांकित खेळाडू आहे. राजकीय पटलावरती देखील आपली छाप सोडली, परंतु क्रीडांगण क्रिकेटचं वेगळे आणि जेव्हा खेळाडू क्रीडांगणामध्ये उतरतो तेव्हा धावा त्याच्या बॅटमधून सातत्याने येताना पाहिल्यात. स्टंपच्या मागे लाईट जिकमिक करत असताना पण विकेट्स आल्या तर अशी जिकमिक जासई संघामध्ये होईल, पण तो डावाला सावरतील का भूषण आणि त्याच्या सोबतीला जयदीप मात्रे. 2 बॉल 4 धावा. गोलंदाज अक्रुल पाटील तयार. लेफ्टी बॉलर. ओ फटका फसलाय. विकेटची संधी आहे. आणखीन एक एका पाठोपाठ एक सफलता. भूषणला भोपलंही फोडू दिला नाहीये आणि शून्यावरती परतत असताना भूषण मात्र बॅक टू पॅव्हेलियन. कारण पण तू त्याच्यानंतर अक्रुल पाटीलची व्हेरी गुड बॉलिंग. भेदकता. सुरुवातीला घाम फोडलाय जासई टीमला देखील, कारण 2 मुख्य खेळाडू स्वस्तामध्ये बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती करण आला. सध्या रनची आवश्यकता आहे जासई टीमला. 59 काढायचे आहेत, परंतु सुरुवातीलाच आपण उल्लेख केला की विंधणे संघ जिद्दी आणि चिवट आहे. ते सहजासहजी हार मानणारे नाही आहेत. 59 धावा वाचवायचे आहेत आणि पहिल्या 2 बॉलमध्ये मागील 2 बॉलमध्ये 2 विकेट्स घेतल्यात. आणि आत्ताच आगमन होताना पाहायला मिळतं रायगडमधील एक नामांकित समालोचक ज्या आवाजानं हे क्रीडांगण नाईटच्या स्पर्धेमध्ये सुरुवातीला दुमदुमलं. आदरणीय सन्माननीय रायगडचा ठाण्या वाघ जगदीश ठाकूर साहेब यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. समाधान माडली साहेबांचे अगदी जवळचे मित्र आहेत. मनपूर्वक स्वागत साहेब आपलं देखील. ओ विकेट हॅट्रिकची संधी आहे. 3 बॉल 3 विकेट्स का अक्रुल पाटील हे यश मिळवेल का. नवीन खेळाडू करण आलाय मैदानाच्या आतमध्ये. करण मात्रे 2 मात्रे आउट झालेत. रक्षित मात्रे त्याच्यानंतर भूषण मात्रे लागोपाठ 4 मात्रे नावाचे खेळाडू. जयदीप आणि त्याच्या सोबतीला आता करण. विकेट हॅट्रिकची संधी. ओ 3 बॉल 3 विकेट्स. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. गोलंदाज अक्रुल पाटील सबसे कातिल अक्रुल पाटील. 3 बॉल मध्ये 3 विकेट्स. पहिला गोलंदाज ठरलाय आणि हा विक्रम झालाय आज या क्रीडांगणामध्ये. अफलातून गोलंदाजी. कम ऑन डीजे.
लवकरनं झाली, पण तू त्याच्यानंतरच्या पुढच्या 3 बॉलमध्ये ऍक्शन रिप्ले अक्रुल पाटील खेळपट्टीवरती वंदन करतोय. खेळपट्टीनं ज्याला ओळख दिली, खेळपट्टी आता सध्या त्याला चांगली साथ देतो. 3 विकेट्स घेतल्या त्यानं, खेळपट्टीला नतमस्तक पाया पडला तो. ही खेळाडू वृत्ती तुमच्याकडे असायला हवी. क्रिकेट तुम्हाला ओळख देतो तर त्याला पुजायला हवं. आणि सध्या काय भन्नाट बॉलिंग करतोय का विंदनचे चाहते खुश नाहीत का या बॉलिंग वरती? 3 बॉल 3 विकेट्स, 4 बॉल मध्ये फक्त 4च धावा दिल्यात. अफलातून गोलंदाजी, टाळ्यांचा प्रतिसाद विंदणे टीमच्या पाठीराख्यांकडून. सध्या शाबासकीची थाप सुरू आहे अक्रुल पाटीलच्या खांद्यावर. 3 बॉल मध्ये 3 घेतल्यात विकेट्स. आणि आणखीन एक डावखुऱ्या त्याचा खेळाडू संयम मात्रे मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. 5वा मात्रे आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती अक्रुल. ओ आणखीन एक डॉट बॉल, किती भेदकता. पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु पुढचे 4 बॉल डॉट. अक्रुल पाटील सध्या सांगतोय येथे पराभवाची फिकीर केली कोणी? संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्मलो आम्ही. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. संघर्ष, जिद्द तुमच्या मनामध्ये असायला हवी, तेव्हा तुम्ही इतिहास घडवू शकता. आणि सध्या तीच गोलंदाजी करतायत अक्रुल पाटील. यॉर्कर बॉल खोदून काढलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह, गोळीच्या वेगाने निघालाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रेक्षकांना किक दिली बॉलला, फुटबॉल दाखवला आणि बॉल सीमा पार. 4 रन. ला 3 विकेट्स विठ्ठल प्रतिष्ठान, मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमची धावसंख्या 3 खेळाडू बाद 8 धावा. एचा पोल आपण एन्जॉय करतो. याच्यानंतर मोरिया 11 पलस पे आणि त्यांना फाईट करणाऱ्या उरण तालुक्यातील तेवढाच ताकदवार संघ कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान भैरवनाथ 11 धुतो. मजा येईल संपूर्ण रात्रीला. पहिली रात्र, भरघोस प्रतिसाद, प्रेक्षकांची वाढणारी गर्दी, हेच मालीसाहेब स्पर्धेवरती प्रेम आणि स्पर्धा उंच शिखरावरती पोहोचत चालली आहे. सी लॉटची आपण पहिली मॅच कव्हर केली जिथे आर्यन चिर्ले संघ जिंकला. त्यामुळे आर्यन चिर्ले संघ 28 फायनल दिवस आहे, 28 तारीख, त्या दिवशी तुम्हाला पहिली मॅच खेळण्यासाठी यावं लागेल. ही देखील सूचना लक्षात असू द्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिलं षटक अक्रुलच्या नावावरतीच राहिले म्हणूया. 3 विकेट्स 8 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती प्रोफेसर समाधान पाटील आलेत. पेशाने अगदी उच्च शिक्षित आहेत आणि क्रिकेट प्रचंड जपत असताना हा गोलंदाज समाधान पाटीलकडे सर्वांचंच लक्ष. किती धावा या ओव्हरमध्ये येतील? चांगल्या शैलीची गोलंदाजी झाली तर जासई टीमला अडचणी वाढणार आहेत. परंतु जयदीप तेवढा साधा सोपा बॅट्समन नाहीये. उरण प्रीमियर लीग ही स्पर्धा या खेळाडूने याच क्रीडांगणामध्ये गाजवली होती. बायकर मॅन, आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये या खेळाडूने देखील 2 व्हीलर बाईक जिंकल्यात. त्यामुळे त्याच्या समोर आव्हान कसं राहील? ओ बॅकफुट वरती गेले, स्पंच केलाय आणि बॉल चाललाय आता बाउंड्री लाईनच्या दिशेनं. खेळाडू धावतोय परंतु त्याला बीट करून बॉल सीमा पार. 4 रन. धावा आल्यात. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. वेगवेगळ्या अँगलनं मॅच तुम्ही पाहताय, वेगवेगळे दृश्य. आणि इथे हा फटका बॅकफुट वरती जाऊन खेचून मारलाय आणि त्याच्यानंतर बॉल चालला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. जयदीप मात्रेच्या बॅट मधून कौशल्यपूर्ण बॅटिंग, षटकार. यावेळीचा फटका फसलाय आणि कॅचची संधी आणखीन एक धक्का लागलाय. जयदीप मात्रे बॅक टू पॅव्हिलियन.
चला मॅचकडे आपण लक्ष वेधूया. गोलंदाजी ट्रॅकवरती समाधान पाटीलची दमदार गोलंदाजी आणि ते विकेट, षटकार, चौकार, विकेट्स देखील पटकावले. आणखीन एक चांगला बॉल बॅकफुटवरती गेले, स्टंपच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आता ऊर्जा वाढली कारण मुख्य खेळाडू बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले. AR एंटरप्राइजेसचे सर्व अनुज शेठ घरत यांच्याकडून पारितोषिक आले. जर बॅट्समन आदित्य घरतनं हा सामना जिंकून दिला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पण तू इथे अनुज घरत चिरले यांच्याकडून पारितोषिक आहे. मॅचकडे आपण लक्ष वेधतोय. पारितोषिकांचा पाऊस जरूर पडलाय परंतु इथे मॅचकडे आपण लक्ष वेधूया, कॉन्सन्ट्रेशन करूया मॅचला. 19 वरती 4 विकेट्स. समाधान पाटील यांची हे षटक. 2 बॉलमध्ये सुरुवातीला 10 आल्या परंतु पुढच्या 3 बॉलमध्ये दमदार गोलंदाजी. कॅल्क्युलेशन मध्ये फरक तेवढा नाहीये परंतु विकेट्स जास्त गेल्यात जासई टीमच्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 10 परंतु त्याच्यानंतरच्या पुढच्या 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव आणि एक बहुमूल्य विकेट. जयदीप मात्रे सारखा मुख्य खेळाडू समाधान पाटील यांनी पटकावलाय. आणि धावफलकावरती नजर टाकूया. आता समीकरण येणारे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी जासई टीमला 40ची आवश्यकता. वरती 19ला 4 विकेट्स. वेगवेगळ्या गोष्टी अपडेट करत असताना संदेश दादा आई एकविरा इव्हेंटची टीम. टोटल रन स्पर्धेमध्ये 190 बनल्यात आतापर्यंत. 17 विकेट, 18 चौकार, 9 षटकार. निर्दोष घरात हाय स्कोरिंग राहिले आतापर्यंत. तिथे थोडेसे धाबे दणाणले जासई टीम. 19ला 4 धक्के लागलेत. त्यामुळे आता पार्टनरशिप कोण बनवेल, डावाला कोण पुढे नेईल, कोण सांभाळेल हा सामना. आणि त्यामुळे गोलंदाजी डिपार्टमेंट 5 ओव्हरमध्ये 5 गोलंदाजांचा वापर. काय एखाद्या गोलंदाजावरती चान्स घेतील पण तो कुठला खेळाडू असेल जो संधी निर्माण करेल अशा परिस्थितीमध्ये प्रियांश आला बॉलिंग ट्रॅकवरती. प्रियांश भोईर षटक क्रमांक 3. अक्रूलचं पहिलं षटक. 3 विकेट्स, 8च धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये समाधान पाटील आले, 11 धावा दिल्या, एक खेळाडू बाद केल्या. प्रियांशु तयार ओव्हर द विकेटनं. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. खेळाडू पोहोचलाय बॉल पर्यंत, लॉंग ऑनला टिपलाय कॅच आणि अर्धा संघ गारद केलाय. जासई संघ बॅकफुटवरती 19ला 5. विकेट. टोटल 5 खेळाडू गारद केलेत, अर्धा संघ बाद केलाय. मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमच्या विरोधात. मागच्या ओव्हरमध्ये कॅच पकडला बंटीची कॅच पकडली. त्यामुळे विघ्नेशसाठी बलिराम नवाले आणि गजानन दादा नवाले यांच्याकडून 500 रुपये. राजा राठोडसाठी देखील पारितोषिक आहे. संदेश दादा शेलके आई एकविरा इव्हेंटचे सर्व मॅच त्यांनी जिंकून दाखवली तर क्रिकेटसाठी लागणारे प्रोडक्ट त्यांना आम्ही देणार आहोत. ही सुवर्ण संधी आहे. बॅटिंग डिपार्टमेंट. राजा मैदानाच्या आतमध्ये तयार. बॅकफुटवरती गेले. थोडासा स्क्वेअर खेळायचा होता. लाईन पाहूया. अंपायरचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. धावांची गरज आहे सध्या जासई टीमला. धावा कशाही येऊ दे पण तू धावा कोण काढेल. पार्टनरशिपचाच खेळ आहे क्रिकेट आणि या खेळपट्टीवरती टिकून खेळाल तर धावा बनतील. सुरुवातीला खेळाडूंनी घाई केली, लागोपाठ विकेट पडल्या. राजा आलाय, ब्लाइंड स्ट्रोक, अंधेधुंद फायरिंग, जोरदार प्रहार करायचा होता पण तो आणखीन एक डॉट बॉल. अशा परिस्थितीमध्ये बॅट्समन डॉट बॉल खेळतात जिथे सामना जिंकण्यासाठी अजून बराच प्रवास करावा लागणार आहे. कॅल्क्युलेशन पाय येणारे 16 बॉल 39ची मॅच. प्रियांशु तयार. आणखीन एक पुढे टाकलाय. आता लाईन पाहतायत अंपायर्स. आणखीन एक व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेने प्रतिस्पर्धी टीमला तुम्ही मदत करताय. या गोष्टी टाळाव्या लागतील. प्रियांशुला युवा खेळाडू आहे, युवा टॅलेंटचे गोलंदाज
विंदणे टीम मध्ये घडतायत. मरुआई विंदणे टीम, समाधान पाटील एक अनुभवी खेळाडू. आणि तू चर्चा व्हायला हवी गोलंदाजासमवेत, कारण लाईन लेंथ जर टप्पा पकडला नाहीये तर अडचणी वाढतील. आणि डॉट बॉलचा सिलसिला महत्वाचा आहे. गोलंदाज प्रियांशू, ओ इथे फटका चांगला आहे, राजानं उंच मारलाय, क्षेत्ररक्षक अनिकेत तैनात. ओ इथे क्षेत्ररक्षक तैनात होता अनिकेत, आणि इथे प्रेक्षकांचा इशारा आलाय. सीमारेषेच्या बाहेर आलेत खेळाडू, बॉल अडवला त्यांनी जरूर, पण तू लाईनच्या बाहेर येत असताना प्रेक्षकांनी सांगितले षटकार, पण तू टीव्ही अंपायरची मदत घेत आहेत खेळाडू. अंपायर्स पहा, टीव्ही अंपायरची त्यांनी मागणी केली. आपण स्क्रीनवरती पाहूया, योग्य तो निर्णय द्यायचा. मागे खेळाडू प्रेक्षक आहेत, त्यांनी सांगितलं षटकार, परंतु आपण टीव्ही अंपायर्स कडे जाऊया. कुठल्याही टीम वरती अन्याय व्हायला नको या दृष्टिकोनातून. लाईन वरती पडलाय पाय की आतमध्ये राहिलाय, अगदी हाय क्वालिटीची क्लॅरिटी. नक्की घडलंय का या बॉल वरती? अनिकेत तैनात या फिल्डिंग साठी. आणि हा बॉल टीव्ही अंपायर्स निर्णय षटकार. अगोदरच बाउंड्री वरती पाय ठेवला होता अनिकेतनं, आणि तदनंतर हा षटकार. 6 धावा षटकारासाठी. आपण कौतुक करूया. मास्टर माइंड कॅमेरिंग अगदी सध्या कार्य त्यांचं सुरू आहे. अचूक छायाचित्र टिपतायत ते, चांगलं क्लॅरिटी आणि चांगलं लक्ष. कौतुक करूया मी त्यांचं देखील. परंतु राजा मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलाय. मॅच संपली नाहीये. आणखीन एक आडव्या मॅटनं खेळण्याचा प्रयत्न. आता बॉल चांगल्या सांगत असताना अंपायर्स डॉट बॉल. हे कौशल्य गोलंदाजाकडे असायला हवं, कमबॅक व्हायला हवा, वापसी तुम्हाला करता यायला हवी. आणि सध्या तुम्ही प्रियांशू भोईरला पाहताय. 4 बॉलमध्ये त्यांना 8 धावा दिल्यात. 27 वरती 5 खेळाडू बाद. मेघनाथ प्रतिष्ठान, विठ्ठल जासई. लॉफ केलाय बॉलला, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा कॉल केलाय. रन्स रिक्स घेतले आणि तेवढ्याच जलद गतीने पोहोचलेत देखील खेळाडू. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगली दौड लगावली आणि ते सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेनं धाव फलक पुढे जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल क्विक थ्रो प्रणय थलीला त्या ठिकाणी पाहिलं. चान्स होता, थ्रो नॉ स्ट्राईक कडे केला असता, स्ट्राईक कडे थ्रो आला, पण तो प्रॉपर थ्रो नव्हता. डायरेक्ट थ्रो असता तर विकेट्स मिळाली असती. 2 धावा मिळतात. धाव फलकावरती 29, 29 रन्स. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. तिसऱ्या षटकामधील हा शेवटचा बॉल. फुलर लेनचा बॉल, यॉर्कर टाकलाय. एक सिंगल मिड ऑन लॉंग ऑनचा खेळाडू अनिकेत पोहोचलाय. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि आता सहजरित्या पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्यात. गोलंदाज सांगतायत नॉ स्ट्राईकला थ्रो करायला हवा होता, इथे चान्स होता, विकेट वाचवायची होती. आणि या 2 धावेसाठी प्रयत्न. चला मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक करूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा. स्कोर झाला 31 धावा, येणारे 12 बॉल, आणि अद्याप ही मॅच जिंकण्यासाठी 28 धावेची आवश्यकता. आपण सन्मानाकडे वळूया. अगदी एक नामांकित समालोचक, अनेक वर्ष जो आवाज चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये दुमदुमला, अनेक स्पर्धा या क्रीडांगणामध्ये पाहिल्या, आणि या स्पर्धांमध्ये जो आवाज अनेक वर्ष प्रेक्षकांना ऐकायला मिळाला ते जगदीश ठाकूर साहेब यांचा आपण सन्मान करूया. आजच ज्यांनी 4 व्हीलर देखील घेतली, आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी देखील खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देतोय. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंटेटरची कमतरता नाहीये. बरेचसे कॉमेंटेटर्स आज आपल्यासोबत जोडले गेलेत. स्वतः समाधान माली साहेब देखील अनेक वर्ष कॉमेंट्रीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. स्वतः आयोजक आहेत ते आज, आणि जगदीश ठाकूर साहेबांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. पावसाळ्याची स्पर्धा आणि समाधान माली साहेबांची कॉमेंट्री अप्रतिम पाहायला मिळाली, चर्चेचा भाग बनला. आणि आज देखील आपण पाहताय कॉमेंटेटर सर्व मित्र परिवार, समाधान माली साहेबांवरती प्रेम करणारी सारी मंडळी, त्यांचं आम्ही करतोय मनापासून स्वागत. पुढची मॅच मोरिया 11 प्लस पे कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान भैरवनाथ 11 तुम. चला थोडीशी घाई करा दोन्ही टीम. अंपायर्स टाइम वाढत चाललाय, आणि जवळजवळ आता 11 वाजून निघून गेलेत, आणि दुसरी मॅच आजच्या रात्रीतली आपण खेळतोय. त्यामुळे या गोष्टी विसरू नका खेळाडू. वेळेवरती स्पर्धा आम्हाला पूर्ण करायची. येणारे 12 बॉल, 28 धावेची आवश्यकता. स्क्रीनवरती तुम्ही आमचे गुरुवर्य आत्माराम म्हात्रे सर यांना पाहताय, त्यांच्या समेत जगदीश ठाकूर साहेब. चर्चा सुरू आहे, आणि ऑन दी स्क्रीन आपण त्यांना पाहू शकते. येणारे 12 बॉल, 28 मॅच. विंदणीचे पाठीराखे वाट पाहत आहेत की पहिला विजय मिळायला हवा. इथे गोलंदाजी चांगली झाली तर मॅच जिंकण्याची संधी वाढेल, परंतु तेवढा सोपा नाही हा सामना. जासईचे खेळाडू देखील त्याच क्षणाची वाट पाहतात. 1-2 मोठे फटके आले तर मॅच बदलायला वेळ लागणार नाही.
पण तो अद्याप सामना संपला नाही. 12 बॉल 28 धावा, रिक्वायर्ड रन रेट 14 वरती पोहोचलाय. प्रति ओव्हर तुम्हाला 14 धावा काढाव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 यश घरत आल्या. चौथ्या षटकामध्ये यशला एंटर केल्या. सुरुवात केली अक्रोलनं, तो देखील युवा खेळाडू होता. मध्ये अनुभव पाहायला मिळाला समाधान पाटील यांचा. त्याच्यानंतर 2 युवा गोलंदाज पुन्हा एकदा. पण हे षटक निर्णायक आहे. काय यश घरत मॅचला पुढे नेईल. संयम तयार. ओ वेगानं बॉल टाकलाय आणि आव्हान केलंय बॅट्समनला. बचके रहना रे बाबा, बचके रहना. दमदार वेगवान गोलंदाजी. डॉट बॉल. समीकरणात येणारे 11 बॉल 28 धावेची आवश्यकता. गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून सामना आता पुढे जात असताना पाहू शकता. येणारे 11 बॉल 28 धावा. मॅच जिंकण्यासाठी धडपड सुरू आहे. जासई टीमच्या खेळाडूंची सुरुवात हवी तशी झाली नव्हती. मिडल ऑर्डर दमखम दाखवेल का. चला डेड बॉल. येणारे 11 बॉल 28 धावा. या मॅच मध्ये संघर्ष करणं गरजेचं आहे. जासई टीम जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न सोडून चालणार नाही जासईच्या खेळाडूंना. 11-28. आणखीन एक निघालाय. डॉट बॉल, डॉट बॉल. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. आता धडकी चांगलीच भरले जासईच्या पाठीराख्यांमध्ये, कारण रन्स येत नाहीयेत. 2 लागोपाठ डॉट आलेत. आणि जासईचे पाठीराखे म्हणत असतील लास्ट ओव्हर मध्ये 20 पेक्षा जास्त नको, 20 पेक्षा खाली 15-17 रन्स राहायला हव्या. परंतु हे 2 बॉल महत्वाच्या हाताळलेत. काय आणखीन चांगला बॉल पडेल. दबाव वाढलाय. विकेट येईल का या बॉलवरती. संयम मात्र स्ट्रगल करतोय, कारण 4 धावा त्याने काढल्यात 5 बॉल मध्ये. ओ डॉट बॉल. लागोपाठ 3रा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी. भन्नाट वेग आणि या रात्रीमध्ये अगदी गरमागरम माहोल करणारी गोलंदाजी. व्हेरी गुड बॉलिंग. लागोपाठचे 3 चेंडू. जैसे कहते हैं ना दोस्तों, कर्म और कांड दोनों करो लेकिन खुद के दम पे करो. आणि या मॅच मध्ये स्वतःच्या जिद्दीनं अगदी विश्वास कॅप्टननं जो टाकलाय तो पूर्णपणे खरा उतरवत असताना 3 लागोपाठ डॉट बॉल 9 चेंडू आणि आता 28चं समीकरण. आव्हान वाढलंय. एक धाव दुसऱ्या धावेसाठी जातील का. नाहीये. खेळाडू इंटरेस्टिंग नाहीयेत. राजाला पुन्हा एकदा मागे पाठवलं. फक्त 1च धाव मिळेल. समीकरण आता शेवटचे 8 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जवळजवळ 27 धावा. विंधणे टीमनं वापसी केली आहे. सुरुवातच दमदार केली. अक्रोलनं 3 विकेट्स घेतल्या. मुख्य खेळाडूंनाच परतीचा इशारा दिला आणि त्याच्यामुळे आता बॅटिंग डिपार्टमेंट मिडल ऑर्डर वरती जिम्मेदारी. परंतु जासई टीम प्रत्येक वेळी सुरुवातीच्याच बॅट्समन मॅच जिंकून देतील असं नाहीये. गोलंदाजांचा अहवाल पहा. अक्रोल पाटील 8चा इकॉनॉमी त्याचा राहिला. 8च धावा दिल्या. समाधान पाटील याने 11 धावा 1 विकेट. प्रियांशू 12 धावा 1 विकेट. आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाचं विकेटचं खातं ओपन झालंय. 5 खेळाडू बाद केलेत. 32ला 5. समीकरण आता तुम्ही पाहता. येणारे शेवटचे 8 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 27 आवश्यकता. कोणाला पहिला विजय मिळेल. जासई जिंकत पुढे जाईल का, की विंधणे संघ त्यांच्यावरती मात करेल. स्पर्धेचा लॉट. आजचा दिवस, आजची रात्र कोण गाजवेल. पहिला विजय शोधतायत दोन्ही संघ. प्रयत्न करतात तेच जिंकतात. हार मांडतात ते हारतच राहतात. त्यामुळे हार मानून चालणार नाहीये. जवळजवळ दुसरी बेल यशला आपण पाहतोय. यश घरत 4 बॉलमध्ये 1च धाव. सध्या तरी त्याने अडचणी वाढवल्या. जासई टीमच्या फलंदाजांसमोर मोठा फटका मारू तो देत नाहीये. चांगली गोलंदाजी. यश घरतचं कौतुक करूया. पण तो 2दा तो मागे देखील थांबला रनअप मध्ये. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. ओ क्लीन बोल्ड. दांडी गोल. आणि आता जासईचे पाठीराखे म्हणत असतील यश घरत नको येऊ बाबा परत. फलंदाज बाद. यश घरतचं कौतुक राहील. 5 बॉल फक्त 1 धाव. त्यातनं देखील अकाउंटचं खातं ओपन केलंय. एकही गोलंदाज असा नाहीये. प्रत्येक गोलंदाजानं विकेट घेतल्यात. आणि आता या मॅच मध्ये विंधणे संघ उडी मारत असताना पुढे चाललाय. आता समीकरण 7 बॉल 27 धावा. राजानं 3 स्टंप अगोदरच गोलंदाजाला दाखवले आणि त्याच्यावरती निशाणा साधत असताना यश घरत अगदी स्टंप वरती बॉल पडला. दांड्या उद्ध्वस्त केल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये राजाचा तांस पाहत आहे. किती बाहेर निघालाय राजा. सुरुवातीला पहा राजा कुठे खेळतात. 3 स्टंप क्लोज करून हळूहळू दबक्या पावलानं पुढे पुढे चालला. 3 स्टंप दाखवले आणि त्याच्यानंतर
3 वेळा बॉल स्टंप दाखवत असताना गोलंदाज त्याच दृष्टिकोनातून होते की आता बॅट्समन निघालाय तर का नको स्टंप वरती टाकायला, आणि 5वा बॉल पडला स्टंप वरती. आता समीकरण 7 बॉल 27. प्रमोद आलेत बॅटिंग करण्यासाठी. काय एखादा षटकार येईल लास्ट बॉल वरती? नाहीये. काय बॉलिंग केलंय, टाळ्या व्हायला काय हरकत आहे विंदणच्या पाठीराखे. 6 बॉल फक्त एकच धाव, आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करत असताना आता समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि तब्बल राहिल्यात 27 धावा. धाव फलकावरती पहा 27ची आवश्यकता आहे. जासईचे पाठीराखे थोडेसे नाराज. स्क्रीनवरती सध्या तुम्ही आत्माराम म्हात्रे सरना पाहताय, ते देखील जासईचे आहेत. आणि गावचा संघ जिंकावा हे प्रत्येकाला वाटतं, पण तो आज संघानं थोडीशी खराब कामगिरी केली. बॅटिंग मध्ये तितका जलवा पाहायला मिळाला नाहीये. समीकरण शेवटचे 6 बॉल 27ची आवश्यकता. त्यांच्या समेत जगदीश ठाकूर साहेब, त्यांचं देखील मनापासून स्वागत. या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान. आज संपूर्ण रात्रीमध्ये रवींद्र म्हात्रे सर आपल्यासोबत जोडले गेलेत. मराठीमधील एक दिग्गज समालोचक. अनेक वर्ष जो आवाज प्रेक्षक ऐकत असतात, प्रचंड मागणी ज्या समालोचकांना असते. सध्या अगदी बिझी शेड्यूल आहे, पण तो आज या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्ही संपूर्ण रात्रीमध्ये ऐकताय. विपुल पाटील सर गावठाण यांना तुम्ही ऐकणार आहात. तदनंतर प्रवीण ठाकूर सर, जगदीश ठाकूर साहेब, आत्मारामजी म्हात्रे सर, आणि मी स्वतः संयम घरात कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या जोडलो गेलो. मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. 6 बॉल 27ची आवश्यकता. सुजल आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. अंतिम षटक आहे. सुजल नवालेच्या हातामध्ये बॉल विसावला, आणि का 27 धाव संख्येचा बचाव करेल. पहिली सुरुवात खडतर केली, वाईड न केली सुरुवात. समीकरण 6 बॉल 26ची मॅच. मॅच मध्ये थोडासा वेळ जास्त वाढत चाललंय कारण ज्या पद्धतीनं टाइम खर्च केला खेळाडूंनी. 11 वाजून 11 पहिली रात्र आहे स्पर्धेची. सर्वांनाच ठाऊक आहे इंधनची किती किंमत वाढली. रात्रीचा खर्च किती असतो. स्पर्धा ठेवणं खावायचं काम नाहीये. आडव्या बॅटनं मारलाय. मॅच अद्याप संपली नाहीये. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. षटकार. असे सामने अनेक वेळा आपण पलटताना पाहिलेत. हिम्मत मत खोना मेरे भाई, और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं, उनको भी आज करके दिखाना है तुझे. का या मॅच मध्ये संयम लढून दाखवेल का? साईश मात्र मॅचला एन्जॉय करतोय. ISPL खेळणार आहे. प्राऊड ऑफ जासी. उरणचाच अभिमान म्हणूया, कारण एक मोठी स्पर्धा तो आता खेळणार आहे, आणि त्याचाच भाऊ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सध्या 5 बॉल 20चं समीकरण. मेरे दोस्त, दुनिया का तो एक ही कायदा है, आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है. मॅच मध्ये मेहनत करतील का? परंतु इथे यॉर्कर टाकलाय. भन्नाट वेग. प्रत्येक गोलंदाजाचा विचार करूया आपण. 5ही गोलंदाज आतापर्यंत फास्टरच पाहायला मिळाले. सुरुवात अक्रुल पाटीलने केली, 3 विकेट्स घेतल्या. त्याच्यानंतर आला गोलंदाज समाधान पाटील, त्यांनी देखील चांगली बॉलिंग केली. प्रियांशूनं देखील चांगल्याच पद्धतीनं थांबून ठेवलं फलंदाजानं, पण तो कौतुक राहील यश गरजचं. एकच धाव, एक धाव फक्त 6 बॉल मध्ये. लाऊडली अपील. LBW लागलाय धक्का. आणखीन एक टीम जासई संघाला. फलंदाज संयम बाद. आशेचा किरण जो बॅटिंग करत होता, षटकार मारला, तो देखील आता परतल्या. त्यामुळे मॅच मध्ये आपण म्हणूया अंपायरचं देखील कौतुक करूया. समोर आलेत खेळाडू. परफेक्ट डिसिजन. 3 स्टंपच्या समोर आढळलेत, आणि हीच तर क्वालिटी अंपायर्स. नीरज राणावत सर, दीपक बोराडे सर, शशी मेहर सर यांचं आपण कौतुक करूया. NR पॅनल स्पर्धेला कव्हर करत असताना दर्जेदार अंपायरिंग राहिले. पहिल्या रात्रीमध्ये मॅच दुसरी सुरू आहे. सी लॉट्स मधून आर्यन चिर्ले संघ जिंकला. घरचे क्रीडांगण, आणि तिथे दबदबा पाहायला मिळाला चिर्लेच्या फलंदाजांचा. आणि दुसरी मॅच मरुआई विंधणे संघ देखील आता तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळल्या. गोलंदाजी चांगली राहिली. 59 धावा तेवढ्या मोठ्या नव्हत्या जासई टीम, आणि तू या भेदकतेसमोर आज चाललंच नाहीये. चांगली बॉलिंग. आणखीन एक डॉट बॉल. आणि आता समीकरण पूर्णपणे पाहताय तुम्ही. प्रचंड
धावसंख्या 2 बॉल 20 धावा. पुढची मॅच तयारीत राहा. मोरिया 11 प्लस बेस कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान भैरवनाथ 11 तुतुम. दोन्ही संघ अपेक्षा करूया लगेच मैदानामध्ये उतरतील. आणखीन एक चांगला बॉल शिक्कामोर्तब केलाय विंधणे टीमच्या खेळाडूंनी. फक्त मॅचची फॉर्मॅलिटी आपण पूर्ण करतोय कारण 19 धाबा रन्स पहा फक्त आणि फक्त आतापर्यंत 40च काढल्यात. जासे टीम 5 षटकांची मॅच कुठेतरी घाई करताना खेळाडू पाहायला मिळाले. 5 ओव्हरमध्ये तुमच्यामध्ये संयम टेम्परामेंट कंट्रोल किती आहे या गोष्टी परिपक्व राहतील. परंतु इथे घाई केली फलंदाजांनी आणि त्यामुळेच आता बॅकफुटवरती गेलाय संघ. लास्ट बॉल सेकंड इनिंग सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती विंधणे टीम. चला आणखीन वाट पाहूया. आता फक्त टाइम वाढत चालल्या. वाईट बॉल न आणखीन एक एक्स्ट्रा रन. लागोपाठ मॅचेस खेळवल्या जातील याची दखल घ्या. फ्रेश राऊंड सुरुवातीचे खेळवले जातील. त्यामुळे विंधणे संघ आता जिंकल्यानंतर त्यांना टाइम एक्झॅक्टली किती होणार आहे पहिली मॅचचा आणि जिंकलाय मरुआई विंधणे संघ. पहिला सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन विंधणे टीम. आणि विठ्ठल जासई संघ मेघनाथ प्रतिष्ठान तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील स्पर्धांसाठी एकमेकाला हस्तांदोलन करा आणि हे क्रीडांगण सोडा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे स्कोरर प्रणय मात्रे सर आम्हाला माहिती देत असताना 2 खेळाडूंना आपण हे पारितोषिक देणार आहोत. कारण अनिकेत म्हणायला नको की मी बॅटिंग केली मी धाबा काढल्यात आणि तिथे बल वाढलं गोलंदाजांना. पण तो अक्रुल पाटील देखील या गोलंदाजीमध्ये कमी राहिला नव्हता. 8 धावा दिल्या 3 विकेट्स घेतल्यात आणि हे पारितोषिक अनिकेत जोशी आणि अक्रुल पाटील या दोन्ही खेळाडूंना जाईल. या दोन्ही खेळाडू या मैदानामध्ये